लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात। नारपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय। अल्पवयीन मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटकेतील आरोपींच्या नातेवाईकांना प्रकरणात गुंतवण्याची धमकी देत शरद पवार यांनी 5 लाखांची लाच मागितली होती। 16 वर्षीय अल्पवयीन तरुण योगेश शर्मा हा बेपत्ता झाल्याची तक्रार 25 नोव्हेंबर रोजी त्याच्या नातेवाईकांनी नारपोली पोलीस ठाण्यात केली होती। या प्रकरणी पोलिसांनी तपास करून 7 डिसेंबर रोजी घटनेचा उलगडा केला होता। या घटनेत योगेशचं अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी आयुष झा, मनोज टोपे, अनिकेत खरात, शिवाजी माने, संतोष ताटीपामुल या 5 जणांना नारपोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांच्याकडे होता। पवार यांनी अटकेत असलेल्या अनिकेतच्या आईला बोलावून कुटुंबियांना प्रकरणात अडकवण्याची धमकी देत पैशांची मागणी केली होती। अनिकेतच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचून आज सकाळी त्यांना रंगेहात लाच स्वीकारताना ताब्यात घेतलाय।